प्रेषित भाग 1. सायक्लॉप्स. अमेरिकेच्या न्यू मेक्सिको राज्यात रूट 60 वरून एक टोयोटा भरधाव जात होती. ताशी 55 मैलांची वेगमर्यादा या भागातही लागू होते याचे चालकाला भान राहिले नसावे, कारण तो रस्ताच तसा होता. दिवसा ढवळ्या देखील मैलोन मैल गेले तरी रस्त्यावर वाहन भेटणार नाही. आजूबाजूला वस्ती नाही. रस्त्याला वळणे क्वचितच. मग कारला पेलत असेल तर ताशी 80, 90 किंवा 100 मैल वेगाने जाण्याचा मोह चालकाला का होऊ नये? जॉन प्रिंगलने डॅशबोर्डवरील घड्याळाकडे नजर टाकली. त्याला पुढल्या 5 मिनिटात 7 मैल जायचे होते, म्हणजे सरासरी वेग ताशी 84 मैल. नियम हे सोयीसाठी असावेत, बंधने घालायला नाही, हे तत्त्व जॉन पूर्वीपासून पाळत आलेला होता. त्याला अनुसरून त्याने ॲक्सिलरेटर दाबला. कारच्या शक्तिशाली इंजिनाने प्रतिसाद दिला. जॉनचे नशीब बलवत्तर होते, कारण वेगमर्यादेच्या दुप्पट वेगाने जाणाऱ्या त्याच्या कारवर विमानातून टेहळणी करणाऱ्या पोलीस पथकाने वक्रदृष्टी टाकली नाही. थोड्याच वेळात त्याने रस्त्याच्या उजवीकडे असलेल्या फाटकातून कार आत वळवली आणि मनगटी घड्याळाकडे पाहिले. 5:58 जॉनने समाधानाचा सुस्कारा टाकला. डॅशबोर्डवर हाताने थोपटून कारला शाबासकी दिली. सोकोरोपासून सायक्लॉप्स टाऊनचे 72 मैलांचे अंतर कारने अवघ्या 52 मिनिटात पुरे केले होते. पीटरशी फोनवर चर्चा करण्यात आपल्याला वेळेचे भान राहिले नाही, नाहीतर इतक्या भरधाव गाडी हाकावी लागली नसती. पण इलाज नव्हता. चर्चा आवश्यक होती, कारण त्यांच्या प्रयोगातला शेवटचा पर्याय आज करून पाहायचा होता. इतर पर्याय असफल ठरले होते. दरवेळी निराशा पदरी पडली होती. पण पीटर भलता आशावादी. आज यश मिळणारच, तो फोनवरून ठामपणे बजावत होता. आणि त्यावेळी जॉनलाही उत्साह वाटला होता. पण सोकोरो सोडल्यावर परत शंकाकुशंका वाढत चालल्या आणि सायक्लॉप्स टाऊनमध्ये शिरताना तो उत्साह पूर्णपणे मावळला. सायक्लॉप्स टाऊन या नावावरून एखाद्याला वाटले असते की हे एक मोठे गाव आहे, परंतु ती कल्पना चुकीची ठरली असती. ह्या गावातली एकंदर वस्ती होती 25. गावाच्या 30 चौरस मैलांच्या आवारात मग होते तरी काय? यंत्रेच यंत्रे. इथला राजा म्हणजे सायक्लॉप्स. 1 सहस्त्र रेडिओ दुर्बिणींचा बनलेला. प्रत्येक व्यास 100 मीटर. 30 वर्षांपूर्वी रेडिओ खगोलशास्त्राचा परमोच्च बिंदू म्हणून जॉड्रेल बँकच्या दुर्बिणीकडे बोट दाखवण्यात येई. त्या दुर्बिणीपेक्षा सायक्लॉप्सची एक दुर्बीण मोठी होती. आणि ह्या सर्व दुर्बिणी जेव्हा एका दिशेने वळवल्या जात, तेव्हा आकाशातून पाहणाऱ्याला वाटे की एक प्रचंड डोळा अंतराळात कुठेतरी काहीतरी शोधत आहे. ग्रीक पौराणिक कथेतल्या एका डोळ्याच्या राक्षसावरून आधुनिक वैज्ञानिकांना सुचलेले हे नाव सायक्लॉप्स. पृथ्वीपलीकडे जीवसृष्टी असेल काय? आपल्याभोवती अथांग पसरलेल्या अंतराळात आपण पृथ्वीवासी मानवच केवळ हुशार, विचारवंत, प्रगत जीव आहोत काय? आणि आपण एकटे नसलो तर आपले शेजारी आहेत तरी कुठे? त्यांच्याशी संपर्क कसा साधायचा? हे प्रश्न सामान्य माणसापासून शास्त्रज्ञांपर्यंत सर्वांचेच कुतूहल जागृत करत होते आणि त्यांचे उत्तर शोधण्यासाठी सायक्लॉप्सची निर्मिती झाली होती. मॅरिनर, व्हायकिंग, व्हॉयेजर यांसारख्या आकाशयानांनी सूर्यमाला पालथी घातली आणि त्यांना इतर ग्रहांवर जीवसृष्टी सापडली नाही. आपले शेजारी आपल्या उंबरठ्यावर नाहीत याची मानवाला खात्री पटली. पण ते किंचित लांब हाकेच्या अंतरावर असतील का? हाकेच्या अंतरावर म्हणजे सूर्याजवळच्या ताऱ्यांभोवती घोटाळणाऱ्या ग्रहांवर. पण हे अंतर मानवी अंतराळयानांना पेलणारे नव्हते. सेकंदाला 3 लक्ष किलोमीटर वेगाने धावून देखील खुद्द प्रकाशाला अगदी जवळच्या ताऱ्याकडे पोचायला 4.25 वर्षे लागणार. आपली कुवत ओळखूनच शास्त्रज्ञांनी अंतराळयाने पाठवायचा नाद सोडून सायक्लॉप्सची कल्पना मांडली होती.
हाकेच्या अंतरावर असलेल्या शेजाऱ्याने मारलेली हाक ऐकण्याची तरी पात्रता आपल्याला असावी आणि तशी पात्रता असलेले उपकरण बांधणे मानवी तंत्रज्ञानाला शक्य आहे हे त्यांनी पटवून दिले आणि अखेर अमेरिकन सरकारने सायक्लॉप्सच्या निर्मितीला मान्यता दिली. पण सायक्लॉप्स अस्तित्वात आल्यावर त्याचा वापर करण्याचे सुख शास्त्रज्ञांना फार काळ लाभले नाही. ऑक्टोबरमध्ये सायक्लॉप्सचे उद्घाटन अमेरिकेच्या अध्यक्षांनी केले आणि नोव्हेंबरमध्ये झालेल्या निवडणुकीत नवे अध्यक्ष आले. त्यांच्याबरोबर नवे सरकार गादीवर आले. ह्या सरकारची उद्दिष्टे निराळी होती. विज्ञानाला सढळ हाताने द्यायचा पाठिंबा हा त्या उद्दिष्टात बसत नव्हता. काटकसरीच्या नावाखाली विज्ञानाला मिळणाऱ्या अनुदानांना कात्री लागली. सायक्लॉप्सही त्यातून सुटला नाही. इतके महागडे यंत्र वैज्ञानिकांना काय म्हणून द्यावे? त्याचा राष्ट्राला उपयोग काय? पृथ्वीपलीकडे जीवसृष्टी असेल किंवा नसेल, त्या माहितीचा भाववाढ रोखण्यात काय उपयोग? अंतराळातल्या रेडिओ लहरी गोळा करून राष्ट्राचे संरक्षण कसे होणार? अखेर विज्ञान विरोधकांनी बाजी जिंकली. राष्ट्राध्यक्षांनी राष्ट्रीय विज्ञान संस्थेकडून सायक्लॉप्स काढून घेतला आणि मिलिटरीच्या सुपूर्द केला. अनेक प्रकाशवर्षे अंतरापर्यंतचे वेध घेणारा सायक्लॉप्स पृथ्वीवरच पाळत ठेवण्याचे काम करू लागला राष्ट्रीय सुरक्षेसाठी. सुरक्षेबरोबरच इतर गोष्टी आल्या. सायक्लॉप्स टाऊनभोवती उंच कुंपण आले. आत शिरणाऱ्यांवर प्रतिबंध आले. संचालकपदी नोबेल पारितोषिक विजेते शास्त्रज्ञ जाऊन पंचतारांकित सेनानी आले. खेळीमेळीचे वातावरण जाऊन औपचारिकपणा आला. अमुक करू नका, तमुक करायचे असेल तर ठरवून दिलेल्या मार्गाने करा, अशा तऱ्हेचे नियम आले. पण तरीसुद्धा हे अवाढव्य यंत्र चालवायला शास्त्रज्ञ आणि तंत्रज्ञ पाहिजेच होते. अशा मोजक्या वैज्ञानिकात जॉन प्रिंगल हा एक होता. रेडिओ लहरींच्या खगोलशास्त्रात त्याने एकेकाळी महत्त्वाचे संशोधन केले होते. एकेकाळी कारण विज्ञानाला दिल्या जाणाऱ्या अनुदानात कपात झाल्यावर जे शास्त्रज्ञ बेकार झाले त्यात जॉन प्रिंगलही होता. नाईलाजाने त्याला ही नोकरी पत्करावी लागली होती. प्रथम सायक्लॉप्ससारख्या वेधयंत्राचा असा दुरुपयोग चाललेला पाहून त्याला खंत वाटे. पण हळूहळू त्याने आपली कल्पकता वापरून सायक्लॉप्सचा सदुपयोग करायला सुरुवात केली. आपल्याला दिलेले टेहळणीचे काम उरकले आणि वेळ उरला तर तो त्या वेळात चोरून सायक्लॉप्सचा उपयोग वैज्ञानिक वेधांकरता करीत असे. हळूहळू सुरक्षा नियमातून वाट काढत त्याने पुष्कळ वैज्ञानिक संशोधन केले. अर्थात हे संशोधन तो प्रसिद्ध करू शकत नसे. केवळ निवडक वैज्ञानिक मित्रांशीच तो त्या संशोधनावर चर्चा करू शके. ह्या चोरून मिळालेल्या माहितीला पीटरने काळे विज्ञान असे नाव दिले होते. काळ्या पैशाप्रमाणेच हे काळे विज्ञान वाढत होते. गुड इव्हनिंग जॉन. आतल्या गेटवरील पहारेकरी त्याचा पास तपासत असताना सुरक्षाधिकाऱ्याने जॉनला हटकले. हाय मॅकार्थी, तू इकडे कसा? जॉनने आश्चर्याने विचारले. तुझ्याच स्वागताला. मला वाटलं तुला आज उशीर होतो की काय. कसल्या चर्चेत गुंतला होतास? तुला काय वाटलं आम्ही वैज्ञानिक लोक सारख्या चर्चा करत असतो? नाही म्हणायला आम्ही एका रेसच्या घोड्याबद्दल चर्चा करत होतो. जॉन मख्खपणे उद्गारला. मॅकार्थीच्या प्रश्नांची उत्तरे थट्टेत देण्यातच भले असते हे त्याला अनुभवाने पटले होते. तुम्ही कोण? तू आणि पीटर? हे पहा, पीटर आहे ॲरिझोनात. उगाच फोनवर घोड्याबद्दल बोलायला तुला काय वाटतं माझ्याकडे पैशांचा डोंगर आहे? जॉनने आपली कार कंट्रोल रूमकडे वळवली. समोरच्या आरशात त्याला दिसले मॅकार्थी संशयी मुद्रेने त्याच्याकडे पाहत होता. नेमकी आजच त्याने पीटरबद्दल पृच्छा का केली? आपल्या काळ्या विज्ञानाची कुणकुण त्याला लागली का? पण मॅकार्थीच्या बुद्धिमत्तेबद्दल जॉनला जो अनादर वाटे त्यापायी त्याने ह्या शंकेकडे दुर्लक्ष केले. गेटपासून कंट्रोल रूमपर्यंत अर्ध्या मैलाचा सरळ मार्ग होता. पुढे तो भुयारी मार्ग होऊन थेट कंट्रोल रूमखाली कार पोर्टपर्यंत जात होता. आपल्या ठरलेल्या जागी कार पार्क करून लिफ्ट वापरून जॉन कंट्रोल रूममध्ये पोचला. कंट्रोल रूमच्या भिंती काचेच्या होत्या. दक्षिणेकडे जॉन ज्या मार्गाने आत आला तो मार्ग दिसत होता. पूर्वेकडे सायक्लॉप्स टाऊनमध्ये राहणाऱ्यांसाठी टुमदार घरे होती,
तर पश्चिमेकडे तंत्रज्ञानसाठी वर्कशॉप होते. पण कंट्रोल रूममध्ये शिरणाऱ्याचे लक्ष आकृष्ट होई ते उत्तरेकडे. येथून सायक्लॉप्सचे प्रचंड टेलिस्कोप लांबच्या लांब पसरलेले दिसून येत. आजपर्यंत 100 वेळा जरी त्याने हे दृश्य पाहिले असले तरी जॉनला ते पुन्हा पुन्हा पाहावेसे वाटे. 20व्या शतकातल्या मानवी तंत्रज्ञानाचा तो एक प्रभावी नमुना होता. जॉन आणि पीटर यांच्यात बऱ्याच वेळा वाद होई. जॉनच्या मते हे सहस्त्र टेलिस्कोप मानवी कौशल्याचा परमोच्च बिंदू समजावेत, तर पीटर म्हणे की खरे कौतुक ह्या अजस्त्र धुडांवर नियंत्रण ठेवणाऱ्या कंट्रोल रूममधल्या लहानग्या गणकयंत्राचे. आधीची शिफ्ट सांभाळणारा चांग कोफू जॉनला पाहून उठला. कंटाळलो बुवा इथं बसून बसून. आता सोकोरोत ऑगस्ट मूनमध्ये जेवल्याशिवाय तरतरी येणार नाही. तो अंगाला आळोखे पिळोखे देत देत तिथून निघाला. माझ्यासारखा वेळेचा सदुपयोग केला नाहीस तर लेका कंटाळणारच तू. जॉन मनाशी पुटपुटत आपल्या खुर्चीवर विराजमान झाला. त्याच्या समोरचे वेळापत्रक पाहून त्याच्या तोंडावर स्मित झळकले. त्याच्या ड्युटीच्या 8 तासांपैकी 6 तास त्याला काळ्या विज्ञानासाठी मिळणार होते. पीटरचा आशावाद आज फळाला